आता बघू फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ, म्हणजे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक नेमके कोणते. तर पहिला त्यांनी दिलेला आहे मेंटल स्ट्रेस, म्हणजेच मानसिक ताणतणाव. तर मेंटल स्ट्रेस म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं व्यक्तीला जेव्हा टेन्शन असतं ना, त्या व्यक्तीमुळे घरातल्या लोकांचं पण जे बिहेवियर असतं ते थोडंफार चेंज होतं किंवा त्यांच्यावरती पण इफेक्ट होतो आणि तो इफेक्ट सगळ्यांवरतीच व्हायला लागतो. मग तो मानसिक ताणतणाव हा जो असतो तो पण एक सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा घटक मानला जातो. मग आता बघू कशा पद्धतीने. तर आता जेव्हा आता तुमची समजा 10वी, आता ठीक आहे तुमची 10वी चालू आहे, तर प्रत्येकाला घरातनं एक थोड्याफार प्रमाणात तरी टेन्शन असतं किंवा एक थोडासा दबाव असतो की नाही तो अभ्यास केला पाहिजे, तुला एवढे पर्सेंट पडले, शेजारच्या मुलाला एवढे पडले होते, मग तुला नाही काही तेवढे तरी पडले पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पडले पाहिजे. ह्या गोष्टीमुळे होतं काय, तर घरच्यांच्या पण डोक्यात टेन्शन असतं की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला एवढे मार्क पडले पाहिजेत, आणि तुमच्यावरती प्रेशर एक असतं की नाही यार आपल्या घरचे एवढं म्हणतात तर आपल्याला एवढे पडले पाहिजे, आपल्याला पडतील का, नाही पडले तर काय होईल. अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन हे असतं. म्हणजे घरचे काय करतात तर बाकीच्यांशी आपली कंपॅरिझन करतात आणि ती कॉम्पिटिशन असल्यासारखं ते वागवतात. मग त्याच्यामुळे खरा मानसिक ताणतणाव किंवा जे स्ट्रेस असतो तो जास्त वाढतो. मग आता बघू, कॉम्पिटिशन हॅज इन्क्रीज्ड इन opportunities फॉर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड बिझनेस ड्यू टू इन्क्रीज इन पॉप्युलेशन. म्हणजे काय झालं की जशी जशी लोकसंख्या वाढते ना तसं शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या संधींसाठी सुद्धा स्पर्धा प्रचंड वाढली. आपण म्हणतो की जॉब्स नाही आहेत, पण जॉब्स का नाही आहेत, तर जॉब्स आहेत पण त्याच्यासाठी लागणारे जे मनुष्यबळ ते जास्त प्रमाणात आहे. म्हणजे जॉब्स थोडे आहेत आणि लोक जास्त आहेत, त्यामुळे प्रत्येकाला जॉब मिळणं शक्य होत नाही. प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं तरच तुम्हाला तो जॉब भेटणार आहे. जर तुम्ही शिक्षण चांगल्या पद्धतीने केलं, चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी लोकसंख्या वाढल्यामुळे मग ती कॉम्पिटिशन वाढते. चिल्ड्रन आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ लोनलीनेस अँड मेंटल स्ट्रेस ड्यू टू सम रिझन्स लाईक न्यूक्लिअर फॅमिली अँड पॅरेंट्स स्टेईंग आउटडोर ड्यू टू द जॉब्स. आणि काय होतं की विभक्त कुटुंब पद्धती, म्हणजे आई वडील आणि त्यांची मुलं एवढी फक्त कुटुंब पद्धती, आजी आजोबा कोणीच नाही, काका काकू अशी कोणीच नाही, म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. परत नोकरी व्यवसायासाठी आई वडील सुद्धा बाहेर राहतात. अशा कारणांमुळे लहानपणापासूनच मुलं एकाकी होतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती जास्त मानसिक स्ट्रेस असतो किंवा तो मेंटल स्ट्रेस त्यांच्यावरती जास्त येतो. देअर आर मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स अँड एक्सेसिव्ह फ्रीडम फॉर बॉईज इन सम फॅमिलीज. काही घरांमध्ये काय होतं की मुलांना एकदमच स्वैरपणे फिरू दिलं जातं किंवा त्यांना जास्त फ्रीडम दिलं जातं आणि त्या मानाने मुलींवरती बंधनं लादली जातात. कामं करण्यात मुलांना सूट दिली जाते तर मुलींना जास्त कामं करावे लागतात. हे प्रत्येकाच्या घरात होतं, ठीक आहे, पण ह्या गोष्टींमुळे पण कधी कधी मेंटल स्ट्रेस हा वाढतो. म्हणजेच काय, तर घरातली कामे करण्यापासून मुलांना सूट, तर मुलींना सवय हवी म्हणून कामं करावी लागतात. एवढंच काय, तर ताजे उरलेले अन्न, शाळेचं माध्यम, या बाबतीत एकाच घरातील भाऊ व बहिणीत भेदभाव केला जातो. म्हणजे कसं की समजा घरात 2 जण आहे, भाऊ आणि बहीण, तर कधी कधी काय केलं जातं की भावाला लांबच्या किंवा मोठ्या शाळेत टाकलं जातं आणि बहिणी जवळच्या शाळेत टाकलं जातं. कधी कधी भाऊ इंग्लिश मिडियमला असतो तर बहीण मराठी मिडियमला. असा भेदभाव कधी कधी काही घरांमध्ये केला जातो. म्हणजे काही घरांमध्ये उलटं पण होतं, पण अशा पद्धतीने भेदभाव हा केला जातो. समाजात कुमारवयीन मुलींना चेष्टा मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा त्रासांचा सुद्धा सामना करावा लागतो. आणि अशा वेळी काय होतं तर ताणतणावांची समस्या जी असते ती जेंडर इनइक्वॅलिटीमुळे, म्हणजेच काय की फक्त मुलगा मुलगी असा भेदभाव केल्यामुळे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स हे होत असतात. नाउअडेज एव्हरीवन हॅज टू फेस स्ट्रेस ड्यू टू द एव्हर इन्क्रीजिंग डिसऑर्डर, क्राईम अँड व्हायलन्स. म्हणजे कंटिन्युअसली वाढती अव्यवस्था, गुन्हेगारी, हिंसा, याच्यामुळे प्रत्येकाला जास्त स्ट्रेस आलेला आहे. ॲट द सेम टाईम आणि त्याच वेळी पीपल आर लुकिंग ॲट दिस ॲज द फास्ट अँड इझी वे ऑफ मेकिंग मनी, मे बिकम scapegoats and become the part of such system. This is the deadly effect of social illness. म्हणजेच काय, तर ह्या स्ट्रेसला काही लोक त्यावेळी जलद आणि सोपं उत्पादनाचं साधन म्हणून काही गोष्टींना बळी पडतात आणि या व्यवस्थेचा भाग होतात आणि हाच मग सामाजिक अनारोग्याचा घातक परिणाम ठरतो. त्यानंतर त्यांनी दिलेला दुसरा परिणाम
किंवा दुसरा घटक येतो व्यसनाधीनता. म्हणजेच काय तर काही लोक किंवा काही मुलं मुली हे अजाणत्या वयात म्हणजे काही कळत नसतानाच काही ॲडिक्शन्सला बळी पडतात, म्हणजे दारू पिणं, सिगरेट, पान, तंबाखू, गुटखा अशा. तर हे सुद्धा ॲडिक्शन जे असतं, जे व्यसनाधीनता असते, ती सुद्धा सामाजिक आरोग्य बिघडवते. पियर ग्रुप इन्फ्लुएन्स इज द स्ट्रॉंगर इन केस ऑफ अडोलसन्स. अडोलसन्स म्हणजे कुमारवयीन, म्हणजे जे तुमच्या वयाचे त्यांच्यामध्ये मुला मुलींमध्ये समवयस्कांचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे आई वडील, शिक्षक हे काय म्हणतात याच्यापेक्षा तुमचे मित्रमैत्रिणी काय म्हणतात याला जास्त तुम्हाला महत्त्व वाटत असतं. एक वेळ घरचे चुकीचे, एक वेळ शिक्षक चुकीचे, पण तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी जे बोलतात ते खरं वाटतं, की ते जे बोलतील ते एकदम 101% म्हणजे एकदम गॅरंटेड खरं असं वाटत असतं. मग त्यावेळी समजा त्यावेळी मित्र आपले कसे आहेत त्याच्यावरती आपलं मग पुढचं फ्युचर ठरतं, की आपल्याला काय सवय लागतात. एखादी व्यक्तीचे मित्र चांगले असतील तर ती सुधारून जाते किंवा चांगली राहते. तेच जे एखाद्याचे मित्र दारू पिणारे, तंबाखू खाणारे असे काय असतील तर त्यांच्यामुळे या चांगल्या व्यक्तीला सुद्धा त्याची सवय लागत जाते. Adolescents always prefer the company of friends and follow their good or bad habits instead of following the advice of parents and teachers. म्हणजे जे ह्या वयातले जे मुलं मुली असतात ना, ते आईवडिलांचे किंवा शिक्षकांच्या आज्ञा पाळण्यापेक्षा जास्त त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत राहतात, त्यांच्या बऱ्या वाईट सवयींचं अनुकरण करतात. ते जे करतील तेच आपल्याला करायचं असं त्यांना वाटत असतं. चिल्ड्रन इन देअर अर्ली एज ट्राय अपॉन तंबाखू, सिगरेट, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स, ड्रग्स एक्सेट्रा due to the group pressure or the peer group pressure or symbol of high standard living or as that imitation of the elders. म्हणजे कधी कधी लहान वयात मुलं मोठ्यांचं अनुकरण म्हणून तंबाखू, गुटखा, सिगरेट असं पदार्थ खातात, त्यांची चव पाहतात. कधी कधी मित्रांच्या आग्रहामुळे, तर कधी कधी उच्च राहणीमानाचं प्रतीक असतं की श्रीमंत लोक असं करतात मग आपणही करायचं, म्हणून सुद्धा या गोष्टी केल्या जातात. पण काय होतं की पुढे जाऊन ह्याच गोष्टींची सवय लागते आणि मग त्याच्यामुळे त्याचं रूपांतर हे व्यसनाधीनतेमध्ये होतं आणि त्याच्यानंतर आपल्याच जीवाला धोका होतो. टेम्पररीली इंटॉक्सिकेटिंग ड्रग्ज ऑफ प्लांट ओरिजिन अँड सम केमिकल्स मे परमनंटली डॅमेज द ह्युमन नर्वस सिस्टीम, मसल सिस्टीम, हार्ट एक्सेट्रा. म्हणजेच काय की तात्पुरती नशा देणारे काही वनस्पतीजन्य जे अंमली पदार्थ असतात ना ते आणि काही रसायने ते मानवी चेतासंस्था, स्नायूसंस्था, हृदय यांच्यावर परिणाम करतात आणि कायमस्वरूपी आपल्या शरीराची हानी करत असतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग कसा होतो हे आता तुम्ही आधीच पाहिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे ॲडिक्शनसुद्धा आपल्याला जास्त त्रासदायक ठरतं आणि आपल्यामुळे आपल्या फॅमिलीला सुद्धा टेन्शन येतं. म्हणजे घरातली एक व्यक्ती ॲडिक्शनमुळे म्हणजे ॲडिक्ट होते एखाद्या गोष्टीला, त्याला त्या गोष्टीचं व्यसन लागतं, त्याच्यामुळे घरच्यांना एक टेन्शन येतं. ते सामाजिक म्हणजे ते त्यांचं मानसिक आरोग्य हे बिघडतं. त्यांचं मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे ती व्यक्ती समाजात ज्याच्या संपर्कात येते ना, तुमची चिडचिड तुमच्यावरती न करू शकल्यामुळे ते दुसऱ्यावरती करतात. म्हणजे अशा पद्धतीने एका व्यक्तीच्या ॲडिक्शनचा किंवा त्याच्या ॲडिक्ट होण्याचा परिणाम हा पुढे जाऊन घरातल्यांवरती आणि घरातल्यानंतर समाजात होतो आणि अशा प्रकारे मग सामाजिक आरोग्य हे बिघडत जातं.